नेक्स्ट क्वेश्चन, राईट फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्सने लिहिलेले दोन रूल्स आहेत. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अँड फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आपण ऑलरेडी पाहिलं बघा, फक्त राईट हँड थंब रूल हा वेगळा आहे आणि आता आपण दोन रूल बघणार आहोत. त्यामध्ये पहिला एक बघतो तो म्हणजे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंगने लेफ्ट हँड रूल काय सांगितलेलं आहे. फ्लेमिंग नावाचे सायंटिस्ट होते, त्याने एक लेफ्ट हँड रूल जो सांगितला आहे त्याच्यात काय सांगितलं जनरली बघा, तुमचा हा जो आहे थंब, लेफ्ट हँड घ्यायचा, लेफ्ट हँडचा थंब याला म्हणतात, या मराठीमध्ये याला आपण तर्जनी म्हणतो, इंग्लिशमध्ये याला म्हणतात इंडेक्स फिंगर. अंगठ्याच्या जवळचं बोट आहे ते इंडेक्स फिंगर आणि पुढचं जे बोट आहे, जे मधलं बोट आहे त्याला म्हणतात मिडल फिंगर. थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर ही जी तीन फिंगर्स आहेत की नाही, यांना असं स्ट्रेच करायचं की ते एकमेकाला अशी परपेंडिक्युलर राहायला पाहिजे अशा प्रकारे. म्हणजे इथे 90 डिग्रीचे अँगल व्हायला पाहिजे. लेफ्ट हँड तुमचा घ्यायचा, कळलं का सांगितलं, लेफ्ट हँडचा थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर अशा प्रकारे स्ट्रेच करायची की ती एकमेकाला परपेंडिक्युलर राहायला पाहिजे. मग काय करतं बघा, त्याच्यामध्ये हे जे इंडेक्स फिंगर आहे, इंडेक्स फिंगर हे तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवणार. इंडेक्स फिंगर काय दाखवणार, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवणार. दुसरं आहे मिडल फिंगर जे आहे डायरेक्शन ऑफ करंट शो करणार. आणि थंब जो आहे हा थंब काय दाखवणार, डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन कंडक्टर. कंडक्टरवर जो फोर्स आहे, इलेक्ट्रिसिटी ज्याच्यातून वाहतं त्याला कंडक्टर म्हणतात, त्याच्यावर कोणत्या डायरेक्शनने फोर्स आहे ते शो करणार. तीन गोष्टी या लक्षात राहायला पाहिजे बघा. इंडेक्स फिंगर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड शो करणार, मिडल फिंगर डायरेक्शन ऑफ करंट शो करणार आणि थंब काय करणार, डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन कंडक्टर. हाच रूल आपल्याला सांगायचा आहे. मराठीमध्ये काय म्हणतात बघा, तुम्ही काय करायचं, डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना काय राहील, लंब राहील अशा प्रकारे ओढा. जर आपण ओढलं तर काय काय दाखवतो बघा, ही जी तर्जनी आहे ही तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवणार. मधलं बोट जे आहे ते इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारेची दिशा दाखवणार आणि अंगठा जो आहे तो विद्युत वाहकावर असणाऱ्या जो फोर्स आहे म्हणजे ज्याला बल म्हणतात त्या बलाची दिशा दाखवणार. बघा काय काय सांगितलं, तर्जनी काय दाखवणार, चुंबकीय क्षेत्राची दिशा. मधलं बोट जे आहे ते विद्युत धारेची दिशा आणि अंगठा काय दाखवणार, फोर्स ऑफ डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द कंडक्टर म्हणजे विद्युत वाहकावर कोणत्या दिशेने बल आहे याची दिशा दाखवणार. आता पूर्ण वाचतो मी, लक्ष द्या. According to this rule, the left hand thumb, according to the rule, the left hand thumb, index finger and middle finger are stretched. कोणकोणती फिंगर नाही, मिडल फिंगर, इंडेक्स फिंगर आणि थंब स्ट्रेच करायची सो ॲज टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. एकमेकाला काय पाहिजे ते परपेंडिक्युलर पाहिजे. एवढं तरी कळतंय बघा. परत एकदा, according to this rule, the left hand thumb, index finger and middle finger are stretched so as to be perpendicular to each other. If the index finger is in the direction of magnetic field, index finger कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये आहे, and the middle finger points the direction of the current. मिडल फिंगर कोणती डायरेक्शन पॉइंट करणार आहे, करंटची डायरेक्शन शो करणार आहे. पुढे बघा, देन द डायरेक्शन ऑफ द थंब इज द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द कंडक्टर. खूप सोपं आहे बघा. आता बघा, तुमच्या डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी, मधले बोट अशा प्रकारे ताना केवढा की एक परस्परांते लंब राहतील. अशा प्रकारे जर आपण रचना केली तर काय दाखवणार बघा, हे जे तर्जनी आहे ही तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवणार, मधले बोट आहे ती विद्युत धारेची दिशा दाखवणार आणि हा जो अंगठा आहे
हा अंगठा काय करणार, वाहकावर असणारं जे बल आहे त्या बलाची दिशा दाखवणार. आणि इंग्लिश मध्ये तर संपलं, एकदम इझिली सांगितलं होतं बघा. आपल्याला एवढं तरी कळलं. लेफ्ट हँडचं आपण काय करायचंय, थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर स्ट्रेच करायचं आहे, सो ॲज दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. द index finger is in the direction of magnetic field. The middle finger points the direction of the current. Then the thumb, the direction of the thumb is in the direction of the force on the conductor. Okay.